हॅलो, आवाज येते का? निशांत, ईश्वरी, येस सर. सर. अजून कोण आले कॉलेजमध्ये? अवेज, अवेज, हॅलो. आज तुझं लेक्चर नाहीये बरं का? आज आफ्टर इफेक्ट लेक्चर चालू आहे. हॅलो, आवाज येत नाहीये तुझा. आफ्टर इफेक्टचं लेक्चर चालू आहे. तर म्हटलं लिहून यायचं का असं म्हणायचं. हो हो, लिव्ह होऊन जा. बरं हम्म. ठीक आहे. हा, बाकीच्यांनी असाइनमेंट झाले का आजच्या? कालपर्यंतचे जे जे सांगितलेले? निखिल, आयुष, हॅलो. कॉलेजमध्ये कोण कोण आहे? नाही, आवाज येत नाही. हॅलो. हा, हा सर, आदित्य आहे. आवाज येत नाहीये. हॅलो. हा हा सर. सर आवाज येते? हा, येतोय, बोल. मी एकटाच आहे सर इथं. बर, ठीक आहे. असाइनमेंट केले का? हा, काय केलं दिवाळीला मग? चला आडू चिवडा. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? येस सर. आयुष, तुझी पण असाइनमेंट नाही केली तू. सर न्यूकच्या सगळ्या राहिल्या त्या करत होतो. आफ्टर इफेक्ट कधी करणार? दोन्ही तिन्ही करायचं असते, सगळं करायचं असते. एकच धरून नाही चालायचं. दिशान, येस सर. झाली का असाइनमेंट त्याची?
ते गेले नाही की बाहेर. हम्म? दिशान आवाज येतोय का? हा सर. हे बघ ते अडकलं इथंच. त्या गाडी बरोबर का नाही गेलं? आपल्याला काय करायचं होतं, त्या गाडीला टॅग लावून आपल्याला दाखवायचं होतं इन्फॉर्मेशन, त्या गाडीची मध्ये गाडीमध्ये कोण आहे का काय, त्याची इन्फॉर्मेशन द्यायची होती. बरोबर? मग ती गाडी बरोबर जायला पाहिजे ना. जोपर्यंत ट्रॅक होतोय तोपर्यंत ते ठेवायचं, त्याच्या पुढं मॅन्युअली करून द्यायचं, त्याला पोझिशन लावायची आणि न्यायचं पुढे. बरोबर ना? येस सर. अजून कोणाची असाइनमेंट आहे? ईश्वरी, अंबिका, आदित्य, निखिल, अजून कोण आले? अरे बोला काहीतरी. अंबिका, हा सर. असाइनमेंट सर ते किंवा आले कुठली? आता ते बघितलं बाबा ते सर. 1 पॉइंट ट्रॅक. हा कधी सांगायचं मग? कुठे? नाही असाइनमेंट ती. कशात आहे? ईश्वरी, येस सर. झाली असाइनमेंट ती 1 पॉइंटची? हो सर, पण ते एवढं नाही ट्रॅक झालं. केली का? अपलोड केली? हो केली सर. कुठे नाही ते. 8 नंबर आहे sir. ट्रॅक मोशन म्हणजे काय? कोणता कॉन्ट्रास्ट पॉइंट घेतलेला तू? सर ते बॅगचा घेतला होता. बॅकचं म्हणजे एवढा पूर्ण याचा? हा सर, तेवढं पूर्ण ते ब्लॅक्स वालं. एवढा नाही घ्यायचा कधी पण. मी तुला काय शिकवले तुम्हाला, की कधीही मोठा एरिया घ्यायचा नाही. आता तुला तिला 2 तास लागले असतील ट्रॅक करायला. है हो ना? सर, जास्त वेळ लागला होता. कारण का की तू पूर्ण एवढा एरिया ट्रॅक करतेस, विचार कर. समजलं का? आपल्याला छोटासा एक पिक्सल हे करायचंय, ट्रॅक करायचंय. आपल्याला सरफेस नाही ट्रॅक करायचं. समजलं का? सरफेसला खूप वेळ लागतो आणि सरफेस ट्रॅकिंग वेगळं असतं. हे आपल्याला 1 पॉइंट ट्रॅक करायचंय. कोणता तरी एक कॉन्ट्रास्ट पॉइंट घ्यायचा, तो कोपऱ्यातला, कॉर्नरचा वगैरे कुठेतरी. बरोबर? आणि त्याला जॉईन करायचं.
वन पॉइंट ट्रॅकिंग हे फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठीच वापरतात. ह्याच्या अलावा दुसरीकडे कुठेही वापरत नाही. VFX मध्ये किंवा तुम्ही व्हिडिओ एडिटिंग मध्ये म्हणा, हे जिथं जिथं इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करायचे की क्लिअरली ते वाचता यावं किंवा क्लिअरली तुम्हाला ते सिम्बॉल्स किंवा जे काही असेल तर ते तुम्हाला प्रॉपरली दिसावं. त्याच्यामुळे आपण वन पॉइंट ट्रॅक करतो. नाहीतर आपल्याकडे भरपूर प्रकारचे ट्रॅक आहेत की त्याच्या गाडीवरती ते लिहिल्या गेलेलं आहे किंवा त्याच्या काचेवरती काहीतरी प्ले होतंय. बरोबर? असे भरपूर प्रकारचे ट्रॅक आहेत. पण आपल्याला असंच का दाखवायचंय? तर इन्फॉर्मेशन. आता हे प्रॉपरली दिसतंय आपल्याला, बरोबर? आणि ते गाडी बरोबर प्ले होते म्हणजे त्या हो गाडीची सर. इन्फॉर्मेशन आहे. ठीक आहे? तर आता आपल्याला काय करायचंय की वन पॉइंट नंतर ना टू पॉइंट ट्रॅकिंग शिकायचंय. ओके. आता वन पॉइंट नंतर टू पॉइंट कशासाठी वापरतात? बरं आधी मला सांगा सगळेजण की वन पॉइंट ट्रॅक आपण कशासाठी वापरला आणि कुठे कुठे अजून यूज केला जातो? आत्ताच मी सांगितलं. वन पॉइंट ट्रॅकिंग सर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी वापरला जातो आणि बाकी कोणत्याही व्हिडिओसाठी पुढचे ट्रॅकिंग वापरले जातात. हम्म. आणि वन पॉइंट ट्रॅक हा त्यासाठी काय यूज केलं जातं वन पॉइंट ट्रॅक करण्यासाठी? जे ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी मधले जे एलिमेंट्स आहेत त्याच्यामधले काय तुम्ही यूज करता वन पॉइंट ट्रॅक साठी? कोण सांगू शकते? सांगा सांगा दिशान. वन पॉइंट ट्रॅक तर केलंय ना. वन पॉइंट ट्रॅक साठी आपण काय यूज केलं? जे ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी मध्ये असतात की रोटेशन, स्केल, पोझिशन, ओपॅसिटी, अँकर पॉइंट, काय यूज केलंय त्याचं? पोझिशन पोझिशन. पोझिशनच यूज केले ना. अजून अजून काय यूज केलं? काय अंबिका, आदित्य? हॅलो हा. सर, ट्रॅकिंग यूज केले, नल ऑब्जेक्ट यूज केले. नाही नाही, ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी मधलं काय यूज केलं? स्केल. स्केल यूज केलं. अजून तू असाइनमेंट केली का? सर अर्धी झाल्या. अर्धी झाली. त्यानंतर ते नल ऑब्जेक्ट जे पॉइंट आहे ना सर, हम्म. हे पॅरेंट झाल्यानंतर एक वेगळंच जातं. वेगळं जातं म्हणजे? नल ते ट्रॅकिंग इकडे जाते आणि ते ऑब्जेक्ट आहे ना तिथंच थांबतं, नाहीतर उलट जातं कधी कधी. त्यासाठी मी काय सांगितलेलं? सर एक्सप्लेन करता डबल. नाही होऊ शकत. ते तसं तू का जाते? असाइनमेंट केली का?
त्याच दिवशी ट्राय केलं का तू? त्या दिवशी नाही केलं सर. मग दुसऱ्या दिवशी. तुम्ही करतच नाही तर त्याच दिवशी लगेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. समजलं का? गरम गरम खाणं असेल तर चांगलं लागतं. शिळं झाल्यावर नाही चांगलं लागत. काही काही गोष्टीच असतात की शिळं झाल्यावर चांगलं लागतात. आहे का नाही? बर आदित्य, स्केल आपण 1 पॉइंट ट्रॅक मध्ये यूज करत नाही अजिबात. समजलं? आपण सर सर तुम्ही ते स्केल छोटं करून मोठं केलं ना त्या लोकेशनला. नाही नाही काहीच नाही छोटं मोठं केलं. आपण 1 पॉइंट ट्रॅक मध्ये फक्त पोझिशन यूज करतो. काय यूज करतो? फक्त पोझिशन. पोझिशन एक्स आणि वाय डायरेक्शन फक्त पोझिशनला आपण मूव्ह करतो. जर ऑब्जेक्ट कसा फिरतोय, ठीक आहे, वाय डायरेक्शन मध्ये फिरतोय की एक्स डायरेक्शन मध्ये फिरतोय, ठीक आहे, असंच पोझिशन कॅल्क्युलेट होते आणि तिथं रेकॉर्ड होते. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये झूम इन झूम आउट म्हणजे तुम्हाला स्केल स्केल अप स्केल डाऊन अजिबात होत नाही. 1 पॉइंट ट्रॅक आहे. 1 पॉइंट ट्रॅक फक्त एवढंच काम करतो. इथं मध्ये ट्रॅकर असतो, एक तर तो इकडे तरी जातो, इकडे तरी जातो, इकडे तरी जातो, नाही इकडे तरी जातो. ठीक आहे. 4 बाजूला कुठले तरी एका बाजूला तो मुवमेंट करत, बरोबर. पण तो मागे जाणार नाही, तो पुढे येणार नाही, त्याच्यानंतर तो रोटेट होणार नाही, बरोबर. तर हा आहे तुमचा 1 पॉइंट. हा जर तुम्हाला डेप्थ द्यायची असेल, ओके. आता जर हा ऑब्जेक्ट इथे, ओके, डिलीट कर. मी रेक्टँगल इथे काढलाय, बरोबर, ठीक आहे. हा रेक्टँगल आहे. मला सांगा, एक मिनिट, रेक्टँगल पण जाऊ दे. ही गाडी तुम्हाला मोठी दिसते, बरोबर, आणि ही गाडी तुम्हाला छोटी दिसते, बरोबर ना. सेम गाडी तर सेमच आहे, म्हणजे मॉडेल वेगळं असेल पण फोर व्हीलर आहे, ट्रक नाहीये, बरोबर. इथं पण फोर व्हीलर आहे, इथं पण फोर व्हीलर आहे. पण ही गाडी तुमचं कसे कॅमेरा पाशी त्यामुळे काय झाले, मोठी झालेली आणि इथं बारकी झालेली. म्हणजे साईज वरून आपल्याला काय कळते, डेप्थ कळते, बरोबर, की किती लांब आहे ती कार. समजलं? ह्याच्यासाठी म्हणजे डेप्थ साठी जर आपण विचार केला की आपण किती लांबून बघायचंय किंवा डेप्थ आपल्याला त्याला द्यायची असेल तर आपण काय यूज करतो, स्केल यूज करतो. सिंपल फंड आहे. अनिकेत जाधव, आदित्य सर आहेत का तिथं? सर आहेत सर. हा सरांना सांग अनिकेतला मेसेज करायला, कारण तो फ्लॅशच्या लेक्चरला येत नाही, फक्त आफ्टर इफेक्टच्या लेक्चरला येतो. आफ्टर इफेक्टच्या लेक्चरला आहे का तो? नाहीये. ठीक आहे. तर डेप्थ साठी आपण काय करतो, स्केलचा यूज करतो, बरोबर, आणि रोटेशनचा. म्हणजे बाकीचे सगळे पण ऍट्रिब्यूट्स आले. मग त्याच्यामध्ये जर डेप्थ आली तर ऍट्रिब्यूट्स आले. जर डेप्थच नसेल तर आपण काय करणार आहे, फक्त पोझिशन यूज करणार आहे, म्हणजे हालचाल. आता मग ते जर मी फक्त 1 पॉइंट ट्रॅक यूज करत असेल तर डेप्थ इथं असू द्या नाही तर इथं असू द्या, त्याला काय फरक पडणार आहे का? ते फक्त त्याचं मुवमेंट कॅप्चर करणार आहे. इथून इथून इकडे आले, इकडे आले, इकडे आले, इथं आले आणि इथं आले, बरोबर. गाडी इथून इथपर्यंत येतोपर्यंत ते काय करणार आहे, तुमचा फक्त पोझिशन कॅल्क्युलेट करणार, डेप्थ कॅल्क्युलेट करणार नाही. ते झालं तुमचं काय, 1 पॉइंट. जर डेप्थ कॅल्क्युलेट करायचे असेल तर मला सांगावं लागेल की इथं एक ऑब्जेक्ट आहे आणि लांब कुठंतरी इथं एक ऑब्जेक्ट आहे. समजतंय? म्हणजे मल्टी पॉइंट आले.
म्हणजे इथे एक पॉइंट आहे आणि इकडे एक पॉइंट आहे, म्हणजे 2 पॉइंट दिल्याशिवाय मला डेप्थ समजणार नाही. बरोबर ना? समजते का? कोणाकोणाला समजणार एका पॉइंट मध्ये डेप्थ? काय अंबिका, ईश्वरी, दिशांत? तुम्हाला एका पॉइंट मध्ये दिला की एक बॉक्स दिलाय आणि त्या बॉक्स मध्ये तुम्हाला ठेवलंय आणि तुम्हाला एका डोळ्याने बघायला लावलं तर ते तुम्हाला समजणार का की किती लांब लांब ठेवलेला आहे तो बॉक्स, है ना? तसंच असतं इथं पण. जोपर्यंत आपण मल्टी पॉइंट्स वापरत नाही तोपर्यंत आपल्याला त्या जे पण डिस्प्ले आहे त्या डिस्प्ले मध्ये तुम्हाला डेप्थ दिसणार नाही. तर आता आपल्याला पण हेच करायचंय जसं आपण ह्याच्या आधी केलं की इथे आपण यूज केलेला आहे. हे बघा, ह्या गाडीला मला लाईट्स बसवायचे आहेत. ठीक आहे, त्या लाईट्स आहेत त्या इथं बसवायचे. तर लाईट्स बसवण्यासाठी बघायचं की गाडीमध्ये तुम्हाला काय दिसते, म्हणजे डेप्थ आहे का, गाडी कोणती मुवमेंट मध्ये आहे. बरोबर, गाडी कशा मुवमेंट मध्ये, गाडी लेफ्ट राईट जाते, अप डाऊन जाते की पॅरलल जाते. बरोबर, कॅमेऱ्याला धरून विचार करायचा बरं का. कधी पण डिस्प्ले मध्ये बघायचं नाही की गाडी तर पुढे मागे जाते. कॅमेरा आपण डिस्प्ले म्हणजे तुमचा कॅमेरा आहे, ते कॅमेऱ्याच्या कुठं जाते गाडी, कॅमेऱ्याकडे येते गाडी, कॅमेऱ्यापासून लांब जाते गाडी, कॅमेऱ्याकडून लेफ्ट टू राईट जाते किंवा राईट टू लेफ्ट जाते. बरोबर, हा विचार करायचा आहे आणि मुवमेंट करायची, आणि तुम्हाला मग विचार करायचा आहे की त्याच्यात काय करायचंय काम आपल्याला. त्यानुसार मग तुमचं जे ट्रॅकिंग आहे ते डिसाइड होतं की 1 पॉइंट ट्रॅक करायचंय, 2 पॉइंट ट्रॅक करायचंय की 4 पॉइंट, मल्टी पॉइंट, अजून काय काय ट्रॅकर्स आहेत ते ट्रॅकर्स यूज करायचे आहेत. ओके, तर आपण आता 2 पॉइंट ट्रॅकरनी चालू करूयात. ओके, आता मला सांगा ही गाडी कोणत्या दिशेने जाते, कशी मुवमेंट होते. कॅमेऱ्याच्या दिशेने जाते सर. कॅमेऱ्याच्या दिशेने जाते, म्हणजे ह्याच्यात कोणता एलिमेंट येणार ट्रान्सफॉर्म प्रॉपर्टी मधला, डेप्थ, स्केल. स्केल येणार. बरोबर, गाडी हळूहळू मोठी होते. ठीक आहे, तर स्केल येणार म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, त्याच्यात 2 पॉइंट ट्रॅक करावं लागेल. बरोबर, 2 पॉइंट ट्रॅक म्हणजे मल्टी पॉइंट ट्रॅक. तुम्ही ह्याच्यात पण यूज केला असेल न्यूक मध्ये, आता जे जे न्यूक मध्ये आहेत ते मल्टी पॉइंट ट्रॅक यूज केलेत ना. नो सर. बर, शिकता नंतर. आता हे बघा, आपण काय केलं, ट्रॅक मोशन. ठीक आहे, ट्रॅक मोशन केल्यानंतर ना तुम्हाला इथं दिसतं की ट्रॅक पॉइंट 1, आपण 1 पॉइंट ट्रॅक साठी हे यूज केलं, पण आपल्याला काय पाहिजे, स्केल आणि रोटेशन पण पाहिजे. आता गाडीला आपल्याकडे काय स्केल, म्हणजे त्याच्यामध्ये स्केल अवेलेबल आहे, स्केल आणि रोटेशन दोन्ही पण आपण इथं क्लिक करणार. आता जेव्हा तुम्ही दोन्ही क्लिक करता तेव्हा आपल्याकडे काय येतं, 2 पॉइंट येतात बघा. हे बघा, आले 2 पॉइंट. तर दोन्ही पॉइंट आपण इथे लावून टाकूयात. आणि लक्षात ठेवा, कॉन्ट्रास्ट पॉइंट लावायचे आपल्याला कोणत्याही एका सरफेसला किंवा कोणत्याही एका मोठ्याच्या मोठ्याला लावायचं नाहीये काय. ठीक आहे, तर आपण काय करणार आहे, कॉन्ट्रास्ट पॉइंटला लावणार आहे. हे बघा, इथे मला एक कॉन्ट्रास्ट पॉइंट भेटतोय, इथं मी लावतो. मी एका पार्टला नाही लावत, मी एका कॉन्ट्रास्ट पॉइंटला लावतो. कॉन्ट्रास्ट पॉइंट म्हणजे काय की डिफरंट कलर. ठीक आहे, म्हणजे ऑपोजिट कलर. जर इथं ब्लॅक आहे, इथं व्हाईट आहे,
तर त्याच्या आता व्हाईट, आता इथं बघा, इथं व्हाईट कलर आहे आणि त्याच्या अराउंडनेस काय ब्लॅक कलर आहे, बरोबर. म्हणजे तो कॉन्ट्रास्ट पॉईंट झाला कोणता, व्हाईट कलरचा. म्हणजे जर मी याला पिक केलं तर हे हो हलणार नाही, म्हणजे ट्रॅकर पण हलणार नाही आणि तुमचं इन्फॉर्मेशन पण लूज होणार नाही. तसंच आपल्याला कॉन्ट्रास्ट पॉईंट शोधायचे आहेत. जर कॉर्नरला असेल तर कॉर्नरला तुम्ही यूज करू शकता आणि जेवढा स्पेस कमी ठेवता येईल तेवढा तुम्ही कमी ठेवा, म्हणजे लवकर ट्रॅक होईल. ठीक आहे. आता बघा इथं मी 2 पॉइंट इथे एक लावला आणि इकडे एक लावला. आता मी काय करणार आहे, याला मर्ज करतो. एक आपण येलो कलरची लाईट घेऊया. ठीक आहे, कॉम्पोजिशन मध्ये जाऊ. येलो कलरची लाईट घेतली, म्हणजे एक सॉलिड कलर घेतलाय आणि त्या सॉलिड कलरला मी काय करतो, ऑफ करतो. म्हणजे आय बटनने ऑफ केला. त्याच्यानंतर ना तो कुठे आहे, इथे आहे बघा, बरोबर. आणि पेन टूल घेऊन मी याला मास्क करतो. ते आणि तुम्ही ही लेअर चालू करू शकता, विजिबल करू शकता. त्याच्यानंतर नाही तर मला डीप ग्लो आहे का बघूयात. ठीक आहे, बसला. डीप ग्लो दिला. त्याच्यानंतर ना ह्याची थोडीशी ऍट्रिब्यूट्स आपण चेंज करूयात. स्क्रीन, त्याला थोडासा फिदर देऊयात. हे खूपच हे बघा असं हार्श वाटतं ना, नाही तर थोडासा फिदर द्यायचा आपण. ग्लो खूप झालंय, कमी करू. ठीक आहे. त्या प्रकारे मी लाईटचा ग्लो आणला आणि त्याच्यानंतर आता मला काय करायचंय, त्याला ट्रॅक करायचं. जर मी प्ले केलं तर काय होतंय, बरोबर. ह्या ग्लोला त्या गाडी बरोबर आणायचंय मला. त्याच्यासाठी काय लागेल आपल्याला, कंट्रोल ऑल्ट शिफ्ट वाय, काय नल ऑब्जेक्ट. आता जे पण आपण ट्रॅक केलेलं आहे ते ट्रॅक केलेलं काय करायचं, एडिट टार्गेट, नल ऑब्जेक्ट, ओके. आणि त्याच्यानंतर ना अप्लाय. अप्लाय केल्यानंतर ना बघा एक्स आणि वाय विचारेल, ओके हिट करा, तुम्हाला एक नल ऑब्जेक्ट भेटून जाईल. बघा जर प्ले केला तर ह्या प्रकारे तुम्हाला नल ऑब्जेक्ट भेटेल. ठीक आहे. आता नल ऑब्जेक्ट इथं आहे, मला काय करायचंय, इथं लावायचं. तर मी काय करणार, डायरेक्टली ज्या पण कीला, ज्या पण की फ्रेमला तुम्हाला ट्रॅक केलेलं आहे, म्हणजे क्रॉप केलेलं आहे, तिथं जाऊन तुम्हाला हे पॅरेंट करायचं. कशाला, नल ऑब्जेक्ट. नल ऑब्जेक्टला पॅरेंट केल्यानंतर ना तुम्ही ते लाईट त्याच्या बरोबर प्ले करू शकता. आता ह्याच्यात रोटेशन, स्केल वगैरे सगळं अवेलेबल आहे. आता एक झालं, दुसरं पण तसंच करायचं. हे बघा, आता दुसरं काय शॉर्टकट की तुम्ही वापरचाल, की डायरेक्टली मी काय करतो, की इकडे पण
तेच लावून टाकतो आहे का नाही. बंद केलं. इकडे पण एक मास्क करूयात. त्याला पण फिदर देऊ 70 आणि ऑन करू. ठीक आहे. आता दोन्ही पण ऑन झाले. झालं. आता आपल्याला दोन्ही लाईट्स सेम डायरेक्शन मध्ये भेटलेले आहेत. पण कधी कधी आता माझ्याकडे एक सोपी आणि सिंपल एक फुटेज होते. पण मॅटर काय होतं की कधी कधी डायरेक्शन चेंज होते. इकडून तिरकी गाडी येते आणि तिरकी गाडी आली की दोन्ही हेडलाईटचे डिस्टन्स वेगवेगळे होतात. मग त्यावेळेस काय करणार है ना. त्यावेळेस काय करायचं की एकाच ह्याला मास्क नाही करायचं, मल्टी पॉइंट ट्रॅक करायचे. जसे की आता मी ह्या लाईटसाठी ट्रॅक केलं बरोबर, आणि ह्या लाईटला ट्रॅक करण्यासाठी मी काय केलं, ह्याचा यूज केला सेकंड पॉइंट साठी. पहिला पॉइंट कुठं होता आपल्याला लाईटला, सेकंड पॉइंट कुठं होता तुमचा डेप्थ देण्यासाठी कोणता तरी एक पॉइंट आपल्याला पाहिजे असतो म्हणजे हेल्पसाठी. ठीक आहे की त्याला धरून मी चालावं. तर इथे पण सेम. आता पुन्हा एकदा मी त्याच फुटेजला ट्रॅक करणार, रोटेशन स्केल ऑन करणार आणि पहिला पॉइंट आपण दुसऱ्या हेडलाईटला देऊ या प्रकारे. आणि दुसरा पॉइंट आपण कशाला घेतो की डेप्थ कळण्यासाठी तिथे कुठं आहे ते. ओके, या प्रकारे आणि ट्रॅक करायचं. ठीक आहे. आता ट्रॅक केल्यानंतर ना पुन्हा एकदा नल ऑब्जेक्ट घ्यायचा वेगळा. ठीक आहे, सेकंड नंबरचा एडिट टार्गेट नल ऑब्जेक्ट 2. ओके, आणि ओके केल्यानंतर ना अप्लाय. अप्लाय केल्यानंतर ना अजून एकदा त्याला अजून एकदा डुप्लिकेट करू शकता तुम्ही. त्यानंतर ना खाली घेऊन आपण याचं जे नल ऑब्जेक्ट आहे ते नन करूयात आहे का नाही, आणि ह्याचं मास्किंग पण काढून टाक. आता काय राहतंय आपल्याकडं फक्त आता ह्याच्या याला पुन्हा एकदा आपण मास्किंग करू. लक्षात ठेवा मी सेपरेट लाईट केली, एक लाईट पुन्हा ट्रॅक केली आणि नंतर अजून एकदा दुसरी लाईट ट्रॅक केली आणि त्याला सेपरेट लाइटिंग ग्लो वगैरे देतो. नाईट सीन वगैरे जे करतो आपण मूवीज मध्ये ते ह्याच पद्धतीने होतात. डे मध्ये तुम्हाला लाइटिंग वगैरे दिसत नाही, फक्त मग तुम्हाला इथं तुम्हाला डार्कनेस करतात, त्यानंतर मग लाइटिंग आपले सेपरेटली अप्लाय केली जाते. ओके, तर हिट ओके करू. आता एक जास्त झाली एक कमी झाली, त्याला फिदर देऊया 7. आता हे बघा इथं मी हे बघा पहिल्या फ्रेमला मी क्रॉप नाही केलं. कुठल्या फ्रेमला क्रॉप केलंय तर लास्ट वाल्या फ्रेमला मी क्रॉप केलंय बरोबर. तर मग लास्ट वाल्या फ्रेमला जाऊन मी पॅरेंट करणार नल ऑब्जेक्टला, मग तुम्हाला हे भेटून जाईल पहिल्यापासून. ओके, त्या पद्धतीने तुम्ही लाईट वगैरे लावू शकता. जर हीच गाडी फोकस मध्ये आणायची असेल तर काय करायचं, एक ऍडजस्टमेंट लेअर घ्यायची. ऍडजस्टमेंट लेअरचा शॉर्टकट की काय आहे कोण सांगते?
ऍडजस्टमेंट लेअरचा शॉर्टकट की लिहून घेतलाय का आदित्य? आयुष? आहेत का नाही सगळे कुठे गेले? आहेत की झोपले काय निशांत? येस सर. लिहून घेतला ना शॉर्टकट की? हा सर. काय आहे? Ctrl-Alt-Y. मग सांगायचं कधी मग? तुम्ही बोलल्याशिवाय मला कसं शिकवणार आहे मी? हा शांत बसताय नुसतं. मला पण कळत नाही तुम्हाला काय कळतं नाही. आणि नंतर 10 लेक्चर झाल्यानंतर विचारायचं ते असाइनमेंट आपण केली तेव्हा काय वापरलं काय आदित्य? ऍडजस्टमेंट लेअर घेतली त्याच्यावर आपण काय टाकूयात फास्ट बॉक्स ब्लर टाकू आपण. स्ट्रेच नाही रोटेशन नाही रोटेटर. ठीक आहे त्या पद्धतीने आपण आणि त्याच्यानंतर ह्याला करायचं मास्क आहे ना आणि मास्कला करायचं इनवर्ट ह्याला करायचं फिदर. मास्क थोडासा मोठा ठीक आहे. असं काय तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. जर एखादा सीन तयार करायचा असेल तर किंवा 2 पॉइंट ट्रॅकिंग आपण बिल्डिंगच्या वरती नेमिंग वगैरे करण्यासाठी पण आपण वापरू शकतो. ठीक आहे. एक नाव घ्यायचंय आणि त्या बिल्डिंगच्या वरती कुठलं तरी ठेवायचंय नाव किंवा टाकायचंय. ठीक आहे. तर त्या पद्धतीला पण आपण हे करू शकतो. ठीक आहे. किंवा असं काहीतरी फुटेज आहे आणि त्या फुटेजला इथं नाव टाकायचंय तर ते पण आपण करू शकतो 2 पॉइंट ट्रॅकिंग. ओके. तर इथपर्यंत समजलं सगळ्यांना 2 पॉइंट ट्रॅक? येस सर.
दुसरे? आदित्य? येस सर. निखिल? Yes, sir. ईश्वरी? अंबिका? दिशांत? Yes, sir. 2 पॉइंट ट्रॅकचा यूज करून काहीतरी फिल्मी सीन बनवा. ठीक आहे. काहीतरी आपलं उगाच लावले म्हणून लावू नका. आता मागच्या वेळेस 1 पॉइंट ट्रॅक तुम्हाला दाखवला तर तुम्ही काय केलं, तर फक्त एक सिम्बॉल मी दाखवलं तसं तुम्ही ठेवला आणि त्याला ट्रॅक केलं. बरोबर. त्याच्यामध्ये वेगळा काही विचारच केला नाही तुम्ही. हम्म? आपण काय करू शकतो, कुठं पॅचेस करू शकतो. आता तुम्हाला सांगितलं ना मी की झूम जिथं 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 झूम येईल तिथे तिथे तुम्ही 2 पॉइंट ट्रॅक वापरायचा आहे. जिथं पोझिशन येईल तिथं 1 पॉइंट ट्रॅक वापरायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही या पद्धतीने एक सीन क्रिएट करा ना. आणि ते सीन क्रिएट करण्यासाठी मग तुम्ही फुटेजेस डिफरंट डिफरंट प्रकारचे फुटेजेस वापरा. 2-3 फुटेजेस वापरले तर चालते. 10 फुटेजेस वापरा. त्या 10 फुटेजेस मधले 2-3 जे सीन आहे त्या सीन मध्ये तुम्हाला काय करायचंय, तर ते ट्रॅक करून तुम्हाला ते पॅच करायचं कोणतं तरी एक काहीतरी असेल. ओके. इफेक्ट असेल किंवा काय असेल तर ते तुम्हाला पॅच करायचंय. तर तुम्ही ते 2 पॉइंट किंवा 1 पॉइंट ट्रॅक वापरून तुम्ही ते पॅच केलं किंवा तिथं मोशन ग्राफिक्स आहे. तर असं काहीतरी यूज करा ना. तुम्ही फक्त एक सीन घेता, एक सीन मध्ये तेवढ्या पुरतं ते लावता आणि मागचे असाइनमेंट्स पण तुम्ही त्यात कव्हर करत नाही. त्याला मॅच करत नाही, त्याला कलर करेक्ट करत नाही. काय ईश्वरी? अर्धवट काम करता तुम्ही. सर सिनेमॅटिक सीन म्हणजे कसं काय करायचंय? सिनेमॅटिक सीन म्हणजे जसं पिक्चर मध्ये सीन आहेत की बाबा पिक्चर मध्ये हे बघा, पिक्चर मध्ये तुम्हाला असं डोक्यात येतं की पिक्चर आहे म्हणल्यावर तिथं 10-15 जण काम करत असतील, 100 जण काम करत असतील. असं काही सुद्धा नसतं. एक जण तिथं वेगवेगळ्या पोझिशनला असतो. लक्षात घ्या. आणि सीन क्रिएट करायचा आहे याचा अर्थ त्यात भरभरून व्हीएफएक्स टाकायचं असं काय नाहीये. ठीक आहे. ते डिसेंट सीन दिसला पाहिजे. तेव्हा तो सिनेमॅटिक सीन त्याला म्हणतात. आपण उगाचच काय करतो की एक शूट केलाय आणि त्याच्यावर भरभरून आग लागली, फायर लागले, त्याला कलर करेक्ट काय पण करून टाकतो, त्यात धूर टाकतो, एकदम असं पूर्ण गचाळमचाळ करून व्हीएफएक्स म्हणतो त्याला. आहे का नाही? तर डिसेंटली की एक कन्सेप्ट घ्या की बाबा एक आता मी एक कॉन्सेप्ट घेतला की काडीपेटीच्या असं मी आग लावली काडीपेटीला आणि त्याला मी फायर लावायचं तिथं फक्त. तर असा एक कन्सेप्ट घ्या वेगळा. समजतंय? हॅलो. समज आपल्याकडे कन्सेप्टची कमी आहे त्याच्यामुळे काम चांगलं होत नाही. आदित्य आवाज. हॅलो. हा. सर ते सॉलिड सेटिंगचं शॉर्टकट आहे सांगता का? कशाची? सॉलिड सेटिंगचा बॉक्स ओपन केला ना तुम्ही? सॉलिड सेटिंगचा काय बॉक्स ओपन केला? मास्किंगच्या आधी सॉलिड सेटिंगचा बॉक्स ओपन केला ना सर तुम्ही? सॉलिड कलर आहे. सॉलिड कलर सेटिंग नाही. सॉलिड कलर घ्यायचा आपल्याला. कंट्रोल वाय दाबून. हे बघा, डिफरंट कन्सेप्ट शोधा आणि त्या कन्सेप्ट वरती काम करा. तुमचं 2 पॉइंट ट्रॅक करायचंय म्हणून तुम्हाला त्याच दिशेने तुम्ही वाहताय. समजतंय का? त्याच्यामुळे क्रिएटिव्हिटी येत नाहीये काय वेगळी. जर क्रिएटिव्हिटी आणायची असेल तर पहिला कन्सेप्ट शोधा आणि त्याच्यावरती मग आपलं 2 पॉइंट ट्रॅक कुठे मॅच होईल हे शोधा. काय दिशान? प्रत्येक वेळेस हेच करायचं ना. तुम्ही न्यूकला जावा, आफ्टर इफेक्टला जावा, कुठल्या पण व्हीएफएक्सच्या सॉफ्टवेअर मध्ये जावा, कोणतेही काय पण जर काम करायचं असेल तर पहिला कन्सेप्ट शोधा आणि त्या कन्सेप्ट वरती आपले असाइनमेंट अप्लाय करायचे. समजलं का अंबिका, ईश्वरी? हो सर.
ठीक आहे. आता समजलं तर बघू आता असाइनमेंट काय करताय. आज 3 तारीख आहे ना. आयुष आलं ना. आदित्य, येस सर. अंबिका, सर Yes, sir. भावेश, ध्रुव, दिशांत, ईश्वरी, प्रेझेंट सर. निखिल, प्रफुल, रुद्राक्ष. काय प्रॉब्लेम आला तर नंबर माहिती आहे ना दिशांत. हो सर. आदित्य, येस सर. असाइनमेंट केलं तर नंबर माहित असेल, कळलं का. दिशांत विचारतो मला प्रत्येक वेळेस की काय प्रॉब्लेम आला काय नाही. दिशांतला विचारा. काय दिशांत, येस सर. जर प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम कधी येतो जेव्हा असाइनमेंट करताल तेव्हा प्रॉब्लेम येणार ना. हा असाइनमेंट करायला बसा, कन्सेप्ट शोधा पहिला, आणि जर काय प्रॉब्लेम आला तो व्हॉट्सअप करायचा डायरेक्ट. स्क्रीनशॉट काढायचा किंवा येस सर. स्क्रीनशॉट व्हिडिओ काढायचा आणि मला दाखवायचं की हा प्रॉब्लेम आहे आणि काय करायचं. ठीक आहे, येऊ शकतो.